निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। वाचवा मला। अब अब माफ करा, आम्ही परत कोणत्या बी जनावराला मारणार नाही। मला ते ह्याच्या मुखातून ऐकायचंय। एरवी परिस्थिती वेगळी असते, इथे आज उलटी आहे। माझी चूक मला समजली आहे। या मोहरम या मुक्या जीवाला मारणार नाही, उलट सेवा करेल त्यांची। आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन निरंजन। ओम नमो आदेश आदेश। मला माफी द्या, मला माफी द्या, माफी द्या महाराज, मला माफी द्या। यापुढे मुक्या जीवांची सेवा करशील तर संचित साठेल। आम्ही काय तुला क्षमा करणार। तुमच्या गावात कृष्णाची एक मूर्ती आहे, तिच्या सोबत गाय आहे। त्याचा अर्थ हाच आहे की श्री कृष्णांनाही ठाऊक होतं की भविष्यात अशी वेळ येणार जेव्हा पशुला मनुष्य छळणार। त्या मूर्तीचं स्मरण असावं। ते एका अर्थी प्रेम करुणाच शिकवतात। नाथांचं हे कार्य पाहून मला विशेष आनंद झाला। स्वाभाविक आहे, लोक नंदीची पूजा करतात, त्याला नमस्कार करतात। मग जिवंत गाय असो, बैल असो किंवा कुठलाही पशु असो, त्याला का मारतात हा प्रश्न आहे। सगळे संत, विभूती, अवतार हेच सांगतात की सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे आणि हे ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या हातून कसलीच हिंसा होणार नाही। परंतु मनुष्याला हे सारखं का सांगावं लागतं आहे? कारण असत्य आणि अधर्माची ताकद वाढते। अशा वेळीच पुन्हा सत्य, धर्म यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्याला अवतार घ्यावे लागतात। जसे आता नाथांचे अवतार आहेत आणि जे कार्य करतायत।
आजपासनं म्या मुक्या जनावरांनी मारायचं बंद केलं आहे. अहो मालक, पर आपल्या पोटा पाण्याचं काय मग? जे हाय ते बी वाटून टाकणार हाय म्या. तुम्ही जे बोललात म्या भरून पावले. मुक्या जीवासनी मारून कमवलेलं नग आपल्याला. पर मग करणार काय? शेती करल, काय बी करल, पर कष्ट करून 2 घास सुखाचं खाणार हाय म्या. नाथांनी जे कार्य केले आहे त्यानंतर आता तरी मुक्या जीवांचे त्या भागात हाल होणार नाही. कृष्ण अवतारात जसं गोकुळ होतं, गोधन सुखी होता, तसं पुन्हा पाहायला मिळो म्हणजे झालं. होय, एक एक ज्योत प्रज्वलित होत जावी तसं ते आहे. छोट्या छोट्या स्तरावर बदल घडत मोठं परिवर्तन घडेल. मनुष्य, पशुपक्षी सगळे सुखाने नांदावेत हीच अभिलाषा आहे. इथले कार्य पूर्ण झाले. इथल्या लोकांना हे समजलं तरी की जो पशु आहे त्याचा आत्मा आणि तुमचा आत्मा एकच आहे. आपल्या घरातलं जर माणूस असेल तर आपण त्याची हत्या करू का? ज्या गायीच्या जीवावर तुमच्या कुटुंबाचे भरण पोषण झाले तिला तुम्ही मारायला देता? ती तुमची कोणीच नाही का? तिला जर बोलायला दिलं तर ती काय काय सांगेल. मनुष्याने स्वतःच्या स्वार्था पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. निसर्गाच्या जीवसृष्टीची स्वतःची एक साखळी आहे. ती लोकांनी अशी तोडत नेली तर एक दिवस निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्म मुहूर्तावर प्रस्थान करूया. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. ही झाडं, वेली म्हणजे एक वेगळं विश्व आहे. त्यांच्यात एक चैतन्य सतत जागा आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर भरण पोषण होणारे अनंत जीव आहे. सृष्टीचं सौंदर्य, सृष्टीचा प्राण म्हणजे ही झाडं. परंतु तरीही मनुष्य त्यावर सहज कुऱ्हाड चालवतो.
कारण त्याला ठाऊक नाही की तो स्वतःसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी विनाशाचा पाया रचतो आहे. अशा वेळी काय करायचं? मनुष्याला जागवणे हाच एक उपाय आहे आणि नाथ हे सुद्धा करतील. खरं तर हे समजून सांगायला लागावं हेही आश्चर्य आहे. ऋषी मुनींनी अनेक ऋचा सुप्त श्लोक लिहिले आहेत. मनुष्याला ते मार्ग दाखवतील म्हणून त्यांची निर्मिती झाली. परंतु प्रत्येक वेळी ते नवीन पद्धतीने सांगावं लागतं आहे. अजून किती चालायचं आहे? आयो पाणी. आव पाण्याचं एक टिपूस बी कुठं बी दिसत नाही बघा. होय, काय बी करून 30 मावळाच्या आत एखाद्या गावात पोहोचायला पाहिजे. होय, लहान लहान लेकरं बी आहेत, त्यासनी आता चालवत बी नाही. कधी एखादं झाड दिसतंय असं झालंय. सावली तरी मिळेल. अहो, हाय ती झाडं तोडली म्हणून ये आली ना. मी या मार्गाने गेलो होतो तेव्हा घनदाट अरण्य होतं. आता वाळवंट झालं आहे. एक एक वृक्ष कापून काढत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक वृक्ष वाढायला जो काळ लागतो आणि तो वृक्ष आपल्याला जे देतो त्याचं महत्व कसं सांगणार लोकांना? आपल्याला त्यांना सांगावं लागेल, पटवून द्यावं लागेल. खरंय, नाहीतर जे वन दिसतंय तेही दिसणार नाही.
शुभम भवतु. तुम्ही सगळे कुठे चालला? आमचा भाग सोडून आलोय आम्ही. जिथं पोटाला तुकडा मिळेल तिथं थांबायचं. परंतु असं का? तुमचा प्रदेश सोडून तुम्ही स्थलांतर का करता आहात? साधू बुवा, आमच्या भागात गावचा पार वाळवंट झालाय. परंतु आधी तर सुंदर वन होतं. मग असं काय झालं? कसं सांगू तुम्हाला? अहो, भिवण्णा नावाचा माणूस आहे, तो लाकूड तोडतो आणि व्यापारच निघतो. या नगरात देतो धाडून लाकडं. वय म्हणजे तो ही अरण्य तोडत चालला आहे. होय. पण मग तुम्ही त्याला थांबवलं का नाही? आव ती लय मोठी माणसं आहेत बघा. आमच्यासारख्यांचं काय बी नाही चालत त्यांच्या मोर. आता त्याला बरं वाटतंय का? होय. पोटात काय नव्हतं, उपाशी होता म्हणून भोवळ आली. सगळ्यांनी जेवून घ्या. येताना सांगती जे काय आणलं होतं ते समजा संपलं. आता काय जेवणार आम्ही? तुमच्याकडची वस्त्र घ्या आणि इथे समोर अंथरा. महादेव शंभो. आदेश आदेश. अलख निरंजन 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 निरंजन. रुद्र तेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती. शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती. शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तू धर्मपती. प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखगती.
आता तुम्ही रानभाज्या तोडा आणि स्वयंपाक करायला घ्या. पोटभर जेवा, त्यानंतर बोलूच. निरंजन